नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा मोठमोठे लोक, नामवंत लोक काहीतरी बोलतात, त्याचा त्यावेळेला अर्थ लागत नाही, त्याचा आशय पण आपल्याला समजलेला नसतो आणि भल्या भल्यांना तो आशय आणि विषय कळतोच असं सुद्धा नाही. आणि म्हणून आज जे मी या माझ्या विषयाला शीर्षक दिलंय, 2019 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आजचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हा एक वक्तव्य केलं होतं. त्याचा अर्थ शरद पवारांना तेव्हा लागला नव्हता, त्यामुळे त्यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. शिवसेना आणि भाजप युती झालेली होती आणि युतीचं यशस्वीपणे जागा वाटप करून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले होते. अशा वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस एक वाक्य बोलले होते, त्याची शरद पवारांनी त्याच निवडणुकीच्या प्रचारामध्ये अक्षरशः खिल्ली उडवलेली होती. आणि त्याचं कारण होतं, एका बाजूला शिवसेना भाजप युती होती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची, आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांची युती होती. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालेलं होतं आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडालेला होता. आणि या पार्श्वभूमीवर जी काँग्रेस आघाडी होती, महाविकास आघाडी निवडणुकीच्या निकालानंतर झाली, पण विधानसभा निवडणूक 2019च्या आधी जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती त्यांच्यामध्ये जागा वाटपावरून सुद्धा सुंदोपसुंदी चालू होती. अनेक जण आपापला पक्ष सोडून महायुतीत दाखल होत होते. अब्दुल सत्तार तुम्हाला आठवतात? अब्दुल सत्तार हे 2014 मध्ये सुद्धा काँग्रेसचे आमदार म्हणून मराठवाड्यातून विधानसभेवर निवडून आले होते. पण 2019 ची निवडणूक जवळ येता येता अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी, माजी मंत्र्यांनी वगैरे आपल्या आपल्या पक्षाला रामराम ठोकून शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. त्यामध्ये अब्दुल सत्तार एक होते. खरं तर अब्दुल सत्तार हे भाजपतच यायला निघालेले होते आणि वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हार वगैरे घातला होता. पण नंतर एक गंमत घडली. तिथून निघालेले अब्दुल सत्तार हे मातोश्रीवर येऊन पोहोचले आणि मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही हार घातला, शाल घातली आणि उद्धव ठाकरेंकडून आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतले. त्याचं कारण असं होतं की अब्दुल सत्तार हे ज्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येतात, तो मतदारसंघ जागा वाटपामध्ये भाजपकडे नव्हता तर शिवसेनेकडे होता. आणि म्हणूनच सत्तार भाजपत यायला निघाले तरी ती जागा त्यांना देता येणार नाही, म्हणून निवडून येऊ शकणारा आमदार फडणवीसांनीच उद्धव ठाकरेंकडे पाठवला होता आणि त्यांनी त्यांना तिकीट सुद्धा दिलं, शिवबंधन बांधलं. सांगायचा हेतू असा की अशा रीतीने 288 मतदारसंघासाठी फडणवीसांनी आणि भाजपने महायुतीसाठी जी मोर्चे बांधणी केली होती त्यावर भाष्य करताना फडणवीस थोड्याशा उत्साहामध्ये असेल पण नेमकं वाक्य बोलले होते की आमचे सगळे मल्ल, आमचे सगळे पहलवान अंगाला तेल लावून आखाड्यात उतरायला तयार आहे, पण समोर कुस्ती खेळायला कोणी तयारच दिसत नाही. आठवतं ते वाक्य? फडणवीस म्हणाले होते, आमचे सगळे मल्ल म्हणजे आमचे सगळे विधानसभा लढवणारे उमेदवार हे अंगाला तेल लावून कुस्तीच्या आखाड्यात उतरायला तयार आहे,
पण त्यांच्याशी कुस्ती करायला समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडून अजूनही मल्ल ठरलेले नाहीत, पहलवान ठरलेले नाहीत, असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि त्याची खिल्ली उडवताना शरद पवार म्हणाले होते की महाराष्ट्रात कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष मी आहे, त्यामुळे कुस्ती कशी होते, कुस्ती कोणाशी खेळली जाते हे मला चांगलं माहिती आहे. मी अशा म्हणजे ज्याला तृतीय पंथी म्हणतात अशा लोकांची कुस्ती खेळली जात नाही असं म्हणून पवारांनी देवेंद्र फडणवीसांना हिणवलेलं होतं की तुम्ही आमच्याशी कुस्ती करण्याच्या लायकीचे सुद्धा नाही. आणि पुढच्या 2.5 वर्षात शरद पवारांनी आपले शब्द खरे करून दाखवले. फडणवीसांनी निवडणूक जिंकली तरी ते सरकार बनवू शकले नाहीत. पवारांनी आपल्या नेहमीच्या चतुराईने आणि चलाखीने आणि लांडी लबाडीने महायुतीमध्ये फूट घडवली आणि मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवून उद्धव ठाकरेंना आपले सगळेच्या सगळे युतीतून निवडून आलेले 56 आमदार काँग्रेसच्या दावणीला आणून बांधायला लावले. उद्धव ठाकरे 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री झाले. पुढे पक्षाचं काय झालं याच्यावर चर्चा करायचं कारण नाही, ते तुम्हाला माहिती आहे. पण मुद्दा आहे तो देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा. आमचे सगळे पहलवान तेल अंगाला लावून कुस्तीच्या आखाड्यात उतरायला तयार आहेत, पण समोर कोणी कुस्ती खेळायला तयारच दिसत नाही. या वक्तव्याला आता 7 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेले. 2019. आज शरद पवारांच्या पक्षाची जी दुर्दशा आहे, म्हणजे त्यांच्या पुतण्यांनी पक्ष फोडून महायुतीत जाऊन जे काय केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हातातून पुरता निसटला. पण लोकसभेला त्यांचे 8 खासदार निवडून आले आणि ते खासदार टिकवायचे कशी ही शरद पवारांची तारांबळ आहे. विधानसभेला तर शरद पवारांच्या आयुष्यातली सगळ्यात शेवटची लहान संख्या आली, कसे बसे डबल फिगर मध्ये पोहोचले म्हणून 10 आमदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे निवडून आले. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष म्हणून शरद पवार कोणाच्या खिचगणतीत नाहीत. पवार साहेब भिजले आणि काय मोठा चमत्कार झाला, पवारांनी भाकरी फिरवली, पवारांनी राजकारण फिरवलं, अशी चमचेगिरी करणारे त्यांचेच अनेक भाट स्तुती पाठक आता तर पवारांचा पक्ष संपला तरी चालेल इथपर्यंत निराशाग्रस्त झालेले. पवारांच्या पक्षाचं भविष्य काय, भवितव्य काय हे कोणी बोलू शकत नाही, ठरवू शकत नाही. इतकी दुर्दशा पवारांच्या पक्षाची होऊन गेली. आणि तिथे कळेल की फडणवीसांच्या विरोधात राजकारण करायला पवारांच्या गोटामध्ये कोणी पहलवान शिल्लक उरलेला नाही. अधूनमधून बातम्या काय येतात की कदाचित युतीमध्ये सहभागी असलेल्या सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्येच शरद पवार आपला उरलेला गट विलीन करून टाकतील आणि त्या हक्काने जयंतराव पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री पद मिळेल किंवा कुठलं तरी कॅबिनेट मंत्री पद मिळेल, मेहरबानी म्हणून मिळेल. जयंत पाटील हा सुद्धा आता पहलवान राहिलेला नाही, लक्षात घ्या. शरद पवारांकडे आज वस्ताद म्हणून बघितलं जातं, पण त्या वस्तादाकडे राजकारणाच्या आखाड्यात उतरून समोरच्या मल्लाशी, समोरच्या पहलवानाशी 2 हात करू शकेल असा कोणी पहलवान उरलेला नाही. आणि इथे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस जे वाक्य बोलले होते त्याचा अर्थ आता शरद पवारांना कळेल. उद्धव सारखा उसना पहलवान आणून आपली लढाई मारून नेण्याचा किंवा आपली कुस्ती मारून नेण्याचा जो डावपेच शरद पवारांनी खेळला होता
तो फडणवीसांनी पुढल्या 6-7 वर्षामध्ये असा काही फिरवून टाकलेला आहे की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुळासकट उखडले गेले, मुळं पण उखडून टाकली गेली. ना स्वतःचा पक्ष राहिलाय, ते ज्यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या राजकारणाला शह देऊ शकतील असा कोणीही नेता आणि कुठलाही पक्ष आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिल्लक राहिला नाही. हीच भविष्यवाणी 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीसांनी केलेली होती. ती जर गंभीरपणे शरद पवारांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर आज त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या राजकारणाची इतकी दुर्दशा झाली नसती. आणि किती दुर्दशा आहे, किती दुर्दशा आहे. आम्ही अशा लोकांची कुस्ती करत नाही म्हणणारे शरद पवार यांना आपल्या सुनेशीच बारामतीच्या आणि राष्ट्रवादीच्या राजकारणासाठी 2 हात करायची पाळी आलेली आहे. पुतण्या पक्ष फोडून गेला आणि सोडून गेला आणि तो पक्ष महायुतीतून अधिक सुदृढ होऊन तयार झाला. आज त्या पक्षाची सगळी सूत्र त्या सुनेकडे आहेत, ज्या सुनेला शरद पवारांनी 2 वर्षापूर्वी बाहेरचे पवार म्हणून हिणवलं होतं. सुनेत्रा वहिनी या मूळच्या बारामतीत जन्मलेल्या नाहीत किंवा मूळच्या पवार कुटुंबात जन्मलेल्या नाहीत, तर लग्नामुळे त्या सून म्हणून बारामतीत आल्या आणि म्हणून त्यांचं नाव पवार असलं तरी त्या बारामतीच्या पवार नाहीत असं हिणवणारे जे शरद पवार आहेत त्यांना आज आपल्या पक्षाला संजीवनी मिळावी म्हणून सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या पक्षामध्ये विलीन व्हायचं की नाही याची घालमेल करावी लागते. पहिलवान नाही तर नाही, पण टक्कर देण्याची, आव्हान देण्याची क्षमता सुद्धा आजच्या शरद पवारांमध्ये राहिलेली नाही. ज्यांनी लोकांना आमदार केले, खासदार केले, राज्यसभेत पाठवलं, विधान परिषदेत पाठवलं, त्या शरद पवारांची अवस्था काय? विधान परिषदेचा आमिष दाखवून ज्यांनी नाथाभाऊ खडसे यासारख्या जुन्या जाणत्या भाजप नेत्याला फोडून राष्ट्रवादीत आणलं, ज्यांची राजकीय कारकीर्दच शरद पवार विरोधी राजकारणातून झाली, त्या शेट्टी ज्या गडिंग्लजचे त्यांना विधान परिषदेचा आमिष दाखवून आपल्या पंखाखाली आणण्याचा डाव शरद पवार खेळले. त्या शरद पवारांना राज्यसभेत परत एकदा निवडून जायचं तर देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद घ्यावा लागला. तेल लावलेला पहलवान ही शरद पवारांना नवाकाळचे संपादक निळूभाऊ खाडीलकरांनी दिलेली उपाधी आज किती खरवडून निघालेली आहे. कोणी पवारांना तेल लावलेला पहलवान वगैरे म्हणत नाही आजकाल. पहलवान म्हणणं पण राहिलेलं बाजूला. देशाच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किती कोलांट्या उड्या शरद पवारांना मारायला लागतंय. जंतर मंतरवर जायचं, दीपकेला भेटायचं आणि तिथून उठायचं आणि प्रधानमंत्र्यांना भेटायला मोदींकडे जायचं. काय अवस्था आहे बघा. आणि हे योग्य वेळी जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा आशय समजला, नाना पाटेकरने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत घेतली होती, त्याच्यात देवेंद्रचं वर्णन नानाने फार सुंदर केलं होतं. या माणूस इतका मोजून मापून बोलतो की कुठेही एक छोटासा चंचू प्रवेश करावा, चिमटीत पकडावं असंही काही सापडत नाही. 98% मुद्देसूद
आणि फक्त 1-1.5% भावनेचा ओलावा असं वर्णन फडणवीसांचं केलं होतं. पोर सौदा देवेंद्रला शरद पवार पोर सौदा समजले, इथे गल्लत झाली. नवा कोरा तरुण पहलवान असेल, पण त्याची ताकद आणि युक्ती एकत्र आली तर बडे बडे पहलवान धोबी पछाड खाऊन जातात, त्याला आसमान दाखवलं जातं. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष झालं म्हणून शरद पवार हे उत्तम कुस्तीगीर होत नाहीत किंवा तेल चोपडलेले पहलवान होत नाहीत. आणि राजकारणामध्ये तर पदोपदी क्षणोक्षणी परिस्थिती बदलत असते, तिकडे डोळा ठेवूनच काम करावं लागतं. नाही तर मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला असली वक्तव्य करून शरद पवार किती फसले बघा. कारण फडणवीस परत आलेच, पण येताना आपल्या विरोधात उभ्या ठाकलेल्या तीनही पक्षांना जमीनदोस्त करून आले. उभाठा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांच्या आमदारांच्या बेरजेपेक्षा एकनाथ शिंदे यांची आमदार संख्या जास्त आहे. कुठे राहिले शरद पवार? कारण ते पहलवानाला असा हात करून बसले आणि त्यांच्या लक्षात आलं होतं. पण लक्षात येऊन उपयोग नसतो मित्रांनो. कधी कधी तुम्ही समजायला इतका उशीर करता की लक्षात येऊन उपयोग नसतो. लक्षात येऊन उपयोग नसतो. त्यामुळे 2019 मध्ये आमच्या समोर आखाड्यात उतरायला पहलवान नाहीत असं जे वाक्य देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचा अर्थ आणि आशय आता शरद पवारांना उमगला असेल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.